पॅशनेट जर्नीची सुरुवात झाली तरी कशी, कधी आणि कशी? नाटकाच्या परिघात वावरत होतो. म्हणजे अभिनयातनं निर्मितीकडे गेलो, निर्मितीतनं दिग्दर्शनाकडे गेलो, दिग्दर्शनातनं लेखकांकडे गेलो. त्यामुळे क्षेत्र तेच आहे, फक्त त्याच्यातल्या वेगवेगळ्या वाटा शोधत गेलो. एक पुण्यातला शांतपणा, एक आपल्याला पाहिजे त्या वेळेत काम करणं, या गोष्टी आवडल्या होत्या. त्या काही वर्षात मी इतकं काम केलं आहे, इतक्या विविध प्रकारचे रोल केलेत, भूमिका केल्या आहेत, इतके सिनेमे केलेत. याचं कारण मुंबई आहे. तो वारसाच जर हरवायला लागला आणि सगळीकडे जर सिमेंट कॉन्क्रीट तुम्हाला दिसायला लागलं तर त्या शहराची ओळख काय राहिली? बरोबर. तर तसं पुण्याचं आहे. पुण्याचा एक वारसा आहे, पुण्याचं एक वेडेपण आहे. नवीन नवीन रोल्स आपण करतो आणि वेगळ्या वेगळ्या भूमिका जगतात तिकडे. तर माइंडफुलनेसचा माइंडफुलनेसची किती मदत होते तुम्हाला? बेसिक शिस्त का नाही लोकांना लक्षात येत की तुम्ही तिकीट काढून जाता म्हणजे तुम्ही उपकार नाही करत आहे कुठल्याही नटावरती. तुम्ही तिकीट काढून जाता आणि फोन तुमचा वाजतो तेव्हा तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या सहप्रेक्षकांचाही तुम्ही विचार केला पाहिजे, कारण ते सुद्धा तिकीट काढून आले. कारण आयुष्यातली मोनोटोनी टाळण्यासाठी मी या क्षेत्रात आलो. ओके. आता इथे आल्यानंतर जर मी तेच करत राहिलो तर मग माझ्या निर्णयाला काय अर्थ आहे? माझ्यात निवडुंगाची फुलं पाहिजेत, माझ्यात सगळ्याच प्रकारची फुलं पाहिजेत. या सगळ्या वनस्पतींनी, फुलांनी सजलेलं माझं ताट असलं पाहिजे. गुलाब एकदा झाला पाहिजे, परत नाही.